राजुरी तालुका फलटण येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश। भारतीय जनता पार्टीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश केले जात आहेत। आज राजुरी तालुका फलटण येथील जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सोमनाथ गावडे पाटील, राजुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक योगीराज साळुंके यांच्यासह माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे विद्यमान संचालक, माजी संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे। यावेळी सर्व उपस्थितांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले। भारतीय जनता पार्टीमध्ये योगीराज शिवाजी साळुंके, संभाजीराव पवार, सोमनाथ गावडे, संदीप हगारे, सुरेखा सोमनाथ गावडे, विद्या बागाव, राजेंद्र अप्पाजी साळुंके, बाळासो दशरथ हगारे, रंगनाथ पवार, भानुदास पवार, अर्जुनराव हगारे, अनिल गावडे, दादासो भानुदास गावडे, अनिल महादेव खलाटे, सागर मानसिंग पवार, नितीन पालवे, बाबुराव पवार, परशुराम पवार, संदीप अंकुश साळुंके, अमोल पोळ, संजय साळुंके, दशरथ बागाव, राजेश पोळ, नवनाथ मोहन पवार, नितीन पालवे, कदाचित कुणाचं नाव माझ्याकडनं घेण्यास राहिलं असल्यास मला क्षमा करावे, DN गावडे, वेगवेगळ्या विभागातून आलेल्या दोन्ही प्रमुख कार्यकर्ते हे रामराजे यांच्या गटातून भारतीय जनता पार्टी येथे प्रवेश करतात। मी त्यांचं मनापासून आज त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि मागील 15 दिवसामध्ये जेवढे प्रवेश झाले ते जर प्रवेश विधानसभेच्या आधी झाले असते तर कदाचित विधानसभेचे उमेदवार आपले 80 ते 90 हजारांनी विधानसभेची जागा निवडून आली असते। गेल्या काही दिवसातून राष्ट्रवादी शरद पवार या पक्षातून आणि या तिन्ही भावांना मानणारा जवळपास 60 ते 70 हजार लोकांचा समूह या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। सगळ्यांचा ताळमेळ घालण्याचं काम माझा तरुण मित्र संतोष गावडे पाटील या ठिकाणी कायमच करत आलेले आहेत। आज या झालेल्या प्रवेशाबरोबर निश्चितपणे राजुरीचा विकासाचा आराखडा आपण तयार करू। राजुरीमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला परत भविष्यात निवडणुका लढवताना कामाचा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देऊ असाही शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो। राजुरी गावातील गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये स्वइच्छेनं प्रवेश होत आहे। तर त्यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्य आहेत, आजी माजी सरपंच, उपसरपंच आहेत, तसेच सोसायटीचे संचालक आहेत, विद्यमान संचालक आहेत, माजी संचालक आहेत। तर मी प्रथमतः त्यांची नावं या ठिकाणी वाचतो। या प्रवेशामध्ये रमेशांना साळुंके, सोमनाथ गावडे, योगीराज साळुंके आणि DN गावडे आणि हेमंत बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा प्रवेश या ठिकाणी होत आहे। तो प्रथमतः योगीराज चिमाजी साळुंके हे विद्यमान सोसायटीचे सदस्य आहेत। त्याचबरोबर संभाजी दामोदर पवार हे माजी व्हाईस चेअरमन आहेत सोसायटीचे। DN गावडे अध्यक्ष बहुविकास बँक कर्मचारी संघटना, तसेच डॉक्टर संदीप हगारे सोसायटी सदस्य, त्याचबरोबर सोमनाथ बाबुराव गावडे सातारा जिल्हा सहकार बोर्ड संचालक, माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य
त्याचबरोबर त्यांच्या मिसेस सुरेखा सोमनाथ गावडे हे बी विद्यमान सदस्य आहेत. 2 सदस्य ग्रामपंचायत सदस्य. तसेच विद्या हेमंत बागाव माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. त्याचबरोबर राजेंद्र आप्पाजी साळुंके माजी उपसरपंच माजी सरपंच आणि बाळासो दशरथ हागारे माजी उपसरपंच. त्याचबरोबर रंगनाथ नानासू पवार, भानुदास गणपत पवार, अर्जुन दशरथ हागारे, अनिल अर्जुन गावडे, दादासू शंकर रणदिवे, भानुदास नामदेव गावडे, अनिल महादेव खलाटे, सागर मानसिंग पवार, नवनाथ मोहन पवार, नितीन मुकिंदा पालवे, बाबूराव लालासू पवार, परशुराम संपत पवार, संदीप अप्पाजी, संदीप अंकुश साळुंके, अमोल बबन पोळ, संजय भिकाजी साळुंके, राजेश बबन पोळ आणि राजेंद्र मनोहर बागाव. आज एवढ्या लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर असणारे जुन्या लोकांची पण या ठिकाणी मी नावं बरोबर आलेत लोक त्यांची पण घेतो. राजेंद्र अर्जुन इंगळे, प्रल्हाद नाना पिसाळ, दिगंबर फुरंगे, कैलास फुरंगे, भारत फुरंगे, बाळासो फुरंगे बुवा, आबासो गावडे, सागर पवार, मारुती शेंडगे, गणेश पवार, अमोल निकम, संतोष साळुंके, पोपट बापू आणि सुहास साळुंके या ठिकाणी सर्वजण उपस्थित आणि आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असताना आपण सर्वजण एकत्रित राजुरी गावामध्ये काम करू आणि दादांच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभा राहू एवढंच मी या ठिकाणी बोलतो. यानंतर योगराज साळुंके आपल्याला मार्गदर्शन करते. माढा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय दादा, तसेच शिंदे साहेब तालुकाध्यक्ष बजरंग नाना, तसेच साखरवाडीचे नेते विक्रमप्पा बाह्यासाहेब, पंचायत समितीचे माजी सदस्य रणवीर साहेब, कापसे साहेब व मान्यवर म्हणून आज या ठिकाणी तालुक्यात घडामोड होत असताना थोडक्यात सांगायचं तर आजपर्यंत आज गेली 30 वर्ष आम्ही राजगटासोबत सक्रिय सहभागानं राजकारण केलं. राजकारण करत असताना साधा हेतू असतो की गावचा काहीतरी विकास झाला पाहिजे, तालुक्याचा त्यासोबत विकास झाला पाहिजे. हे होत असताना आज दादाच्या नेतृत्वाखाली ह्या घडामोडी दिसायला लागल्या आणि त्या घडामोडी होत असताना आमचा पाठिंबा त्या घडामोडीलाच होता, परंतु त्या घडामोडी आज थांबलेल्या दिसतात आणि दादाच्या नेतृत्वाखाली आज तालुका चालत असताना त्या घडामोडी पुन्हा स्पीड धरलं म्हणजे त्या स्पीडमध्ये जर चालायचं असलं तर त्यासोबत दादा आम्ही किंवा माझी मोठी बंधू रमेशांना आजपर्यंत 30 वर्षात राजुरीचे राजकारण चालवत असताना रमेशांच्या नेतृत्वाखाली मी भाऊ म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून किंवा जे माझ्यासोबत आले सगळे सवंगडी निस्वार्थपणे गटाच काम केलं. आज मी जाहीर करतो सर्वांच्या वतीनं की आज मी रणजित नाईक निंबाळकरांच्या गटात ठामपणे जे माझ्या सवंगड्यासह आज मी तुमच्यासोबत आहे आणि इथून पुढे असणाऱ्या राजकारणात आमचा एक स्वभाव असा आहे की एकदा निघाला की दूर तिथं परत इकडे तिकडे आमच्याकडं ऍडजस्टमेंट हा 0 पॉईंट आमच्याकडं. तर होत असताना राजुरीच्या गावात म्हणजे ज्या अपेक्षेनं म्हणा मी आज सवंगडी सोबत घेतली तर उद्याच्या काळात तुमच्या माध्यमातून राजुरीत असणाऱ्या अडीअडचणी उद्याचे विकास कामं हे जसं आज तुम्ही स्पीड धरले तालुक्यात त्या स्पीड मध्ये आमची राजुरी सुद्धा तालुक्यासोबत यावी एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे करत असताना की जे एकदा मी म्हणलं का नाही निघालो जे आमच्यासोबत अजून बरेच बाकी आहेत काय तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकले नाही त्यानंतर आता तुम्हीच निवांत वेळ द्या राजुरी एक जंगी कार्यक्रम त्यावेळेस सर्व म्हणजे राजुरी पंचक्रोशीतील जे आम्हाला मानणारे तुम्हाला मानणारे आहेत त्या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन आज संतोष बापू तुमच्यासोबत जुना सवंगड आहे पण तो आमचा बी राजुरी गावातला कुठं दुश्मन वगैरे नाही की तो आमचा मित्रच पहिल्यापासून राहिलेला आहे. राजकारणातल्या वेगवेगळ्या बाजू राहिल्या असतील परंतु राजकारणातला द्वेष आम्ही आमच्या संबंधात मैत्रीत कधी आतापर्यंत नानाच माझी जुनी दोस्ती आहे. नाना आम्ही अगदी कॉलेजचे मित्र असलो म्हणजे राजकारणाच्या जागेवर राजकारण केलं. आज आम्ही राजकारणाची दिशा स्पष्ट घेतली की अगदी ते म्हणून जाहीर केलं की आज राजकारणाची दिशा घेत असताना आम्ही 100% रणजितदादाच्या सोबत म्हणजे सोबतच त्यात कुठलंही कन्फ्युजन नसणार. फक्त आमच्यावर पण की आमच्या म्हणण्यापेक्षा राजुरी गावावर
अख्या तुमचं लक्ष असावं आणि येणाऱ्या विकास कामात आम्हाला या राजुरीला प्राधान्य देऊन राजुरीचा तालुक्यासोबत आमच्या राजुरीत सुद्धा कायापालट व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो की जे आमचे सवंगडे आहेत संतोष बापू सोमा शेठ, आम्ही सगळे निस्वार्थपणे 100% ठाम तुमच्या पाठीशी काम करत राहू की त्यात कुठलाही आमच्या उद्या शंका येईल असं एकही आमच्याकडून कृत्य होणार नाही किंवा आमच्या हातून नजर चुकीनं सोडा विषय, पण 99% तर आमच्याकडून चूक होणार नाही. राजकारण करत असताना ठाम काम करणारी माणसं आहेत आम्ही. आणि ह्या सगळ्या सवंगड्याला सोबत घेऊन आम्ही गावच्या विकासासाठी गरजा काय अडचणी तुमच्यापर्यंत पोचवू त्या तुम्ही सोडवाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजपासून तुमच्यासोबत आहेच हे सांगून थांबतो. धन्यवाद. आज आमचे नेते दादा आमच्या म्हणजे राजे गटातील 100 ते 200 जणांनी आज आमच्या रणजित दादा यांच्या गटात प्रवेश केलेला आहे आणि आम्ही इथून मोर दादाच्याच गटात आम्ही राहणार आहे एवढंच बोलतो. ठिकाणी राजुरी गावातील शेकडो कार्यकर्ते भाजप या गटात प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय दादा आणि त्यांच्या समवेत असणारं सर्व आदरणीय व्यासपीठ सर्वांना रिस्पेक्ट देतो. आणि एकच सांगतो, आता दाजींना सांगितलं की राजुरीत काम करत असताना आज आम्ही 30 वर्ष झालं राजकारणात करतोय. आम्हीही पदाधिकारी आहोत, पद भोगलेत, राजकारण चालवलंय. परंतु घडणाऱ्या घडामोडी आणि होणारा जी त्रास या सर्व गोष्टीला बाजूला सारून आज दादांच्या बरोबर किंवा भाजपाबरोबर काम करायचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि तो निर्णय घेत असताना आम्ही एकच सांगतो की 2 पिढ्या झालं आम्ही एकाच गटाची निष्ठेनं काम करतोय आणि निष्ठेनंच काम करत असतो आम्ही. आणि इथून पुढेही आज आम्ही निर्णय घेतलाय तर 100% निष्ठेनं काम करू. त्याच पद्धतीनं आम्हालाही नेत्यांचा वरदास्त असावा किंवा कुठल्याही गोष्टीत आम्ही काम करत असताना आम्हालाही तेवढी ताकद मिळावी याच दृष्टिकोनातून दादांना विनंती करतो. आणि आताच संतोष बापूंना नावं वाचून दाखवली आणि अनेक लोक येणार आहेत. परंतु काय झालं, दादांना माहिती आहे की आम्ही कार्यक्रमाची कालची तारीख घेतली होती, परंतु गावात 2 मैत झाली आणि थोडंसं आम्ही तो कार्यक्रम पुढे ढकलला. पण दादांनी नंतर सांगितलं की वेळ नाही. नंतर आम्हाला खरं तर हा कार्यक्रम खूप मोठा आणि गावातच घ्यायचा होता. आणि एकदा राजुरीत कार्यक्रम कसा असतो हे जुन्या लोकांना माहीत आहे की राजुरीत कार्यक्रम कसा होतो किंवा जुने नेते आमचे होते आदरणीय, त्यांनाही आम्ही राजुरीत वाजत गाजत कसं नेलं, कार्यक्रम कसा भव्यदिव्य केला, तीच आम्हाला करायचं होतं. पण थोडासा वेळ मिळाला नाही म्हणून ती एक खंत मनात राहिली. परंतु दादांना अजून एकदा एक सांगतो की निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यावरच राहू आणि भारतीय जनता पक्षाचंच काम करू एवढीच गवाही देतो. आणि यानंतर कार्यक्रमाला पुन्हा आम्ही निवेदन करेल एवढंच बोलतो. धन्यवाद. आज तुमच्या आमच्या सर्वांचे नेते माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार जलनायक रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये राजुरी गावातील सर्व प्रमुख नेते कार्यकर्त्यांचं आज या ठिकाणी आज प्रवेश होतोय. आज तालुका एका दिशेनं जात असताना राजुरी गावातल्या सर्वच नेते मंडळींनी ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतलेला आहे त्यांचं मनापासून मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा पदाधिकारी म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. कारण या तालुक्यामध्ये आता विकासाची दिशा घेऊन जाणारं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग तितकाच ताकदीचा तितकाच मोलाचा राहणार आहे. आज भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आमचा जुना गट नवा गट हा भारतीय जनता पक्षामध्ये कधीही कशाही पद्धतीनं चालत नाही. आपण सगळेच एकाच विचारानं एक कुटुंब म्हणून एकत्र काम करणार आहोत. इथून पुढे तुम्हाला त्याच पद्धतीची जशी तुम्ही आता अपेक्षा व्यक्त केली की दादांच्याकडे यायला कुठल्याही जुन्या नेत्याची जुन्या कार्यकर्त्याची डायरेक्ट संपर्क असला पाहिजे असं काय नाही. तुम्ही कधी अभिभैया असतील दादा असतील कुणालाही डायरेक्ट या ठिकाणी तुम्ही भेटू शकता, कामं सांगू शकता. आमच्याकडे अशा पद्धतीची कधीही पद्धत नाही की कुठल्या एका नेत्याला घेऊन या आणि मग त्याच्या माध्यमातून काम होईल. कारण आमच्या नेत्याचा आमच्या कार्यकर्त्यांच्यावर असणारा विश्वास तुमच्यावर असणारा विश्वास तितक्याच ताकदीनं तयार होतो. कामही त्याच पद्धतीनं आपण करू. फक्त माझं एवढंच या निमित्तानं एक सांगणं राहील की गावामध्ये तुम्ही एकत्र दर 15 दिवसाला महिन्याला एकत्र बसणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला जुन्या ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करत होता तो पक्ष आणि भारतीय जनता पक्ष ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. शेवट हा पक्ष संघटनेच्या जीवावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे संघटनेला महत्व देऊन
या पक्षामध्ये काम करावं लागतं. त्यासाठी संघटनेची काही रचना असते, त्या रचनेमध्ये सुद्धा तुम्हाला त्यामध्ये भाग घ्यावा लागेल. तरच आपल्याला पुढे जाताना काही गोष्टी पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला येतात, कारण शेवट नेतृत्व सुद्धा पक्षाचं काम करत असताना संघटनेच्या मध्ये सुद्धा खूप लक्ष देऊन त्यामध्ये काम करतात. त्यामुळे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती राहील की आपण ज्या वेळेला आमचा पक्ष संघटनेचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपल्याला काही नवीन पदाधिकारी आता नेमणूक करायच्या, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या काही नेमणुका करायच्या, काही वॉर्डच्या वेगवेगळ्या ज्या कमिट्या करायच्या, त्यासाठी सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाचं तुम्हाला सभासद होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्या बाबतीमध्ये मंडलाध्यक्ष असतील, आमचे दोन्ही मंडलाध्यक्ष असतील, तेही त्या बाबतीत मार्गदर्शन करतील. परंतु ह्याही आपल्याला या निमित्ताने सांगावं लागेल की पक्षाच्या ज्या वेळेला वरिष्ठ काही नेते मंडळी येतात आणि पक्ष संघटनेसाठी आपल्या विभागामध्ये येतात, कुठल्या समजा कुळकी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असेल, बरड पंचायत समिती गणात त्यावेळेला कार्यक्रम असतील आणि संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्याच्या लेवलवर येतात, त्यावेळेला निरोप दिल्यानंतर त्या ठिकाणी आपली उपस्थिती सुद्धा त्या ठिकाणी राहावी. कारण शेवट तुम्ही पक्ष संघटनेमध्ये जरी अजून त्याच्यामध्ये भाग इन्व्हॉल्व घेतली नसेल तरी तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल. या दृष्टीनं आपल्याला आपल्या कामाच्या काही पद्धती आहेत त्या हळूहळू तुम्हाला ते लक्षात येतील. परंतु परत एकदा तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. रमेशांना साळुंके असतील, सोमनाथ असतील, आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खूप चांगलं काम आपल्या हातून या आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये घडेल. शेवट आपला कुळकी जिल्हा परिषद मतदारसंघ हा भविष्यातला एक चांगला मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार रणजितदादांनी एक नूतन एमआयडीसी नाईकबोंवाडीसाठी मंजूर केली, तिचंही काम आपल्याला एवढ्या 15-3 आठवडे महिन्याभरामध्ये सुरुवात करावं लागणार आहे. त्या भागातल्या युवकांच्या दृष्टीनं खूप मोठं रोजगाराचं साधन त्या निमित्तानं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्या गणामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, जे काही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपले प्रश्न आहेत, आपले सगळे प्रमुख नेते मंडळी आता या जिल्हा परिषद मतदारसंघातले मला वाटतं आता बोटाव मोजण्यासारखे काही जिल्हा विरोधी गटात माणसं आता राहिलेली आहेत. या आपण सगळे एकत्र बसून आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा एक आराखडा दादांच्याकडे आपण देऊ. जे काही प्रश्न आपले गाववाईज राहिले असतील, समजा राजुरीचे काही प्रश्न असतील, ते प्रश्न असतील, प्रत्येक गाववाईज आपण ते प्रश्न घेऊन दादांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भविष्यातल्या सगळ्या या बाबतीमध्ये करू. येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला खूप ताकदीनं आपण लढू आणि आपण त्याच्यामध्ये यश संपादन करू. आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आपण खूप ताकदीनं तुम्हाला तेवढाच सन्मान, जेवढा सन्मान त्या ठिकाणी मिळत होता त्याच्यापेक्षा जास्त सन्मान भारतीय जनता पक्षामध्ये रणजितदादांच्या नेतृत्वाखाली नक्की सगळ्यांना मिळेल एवढंच ग्वाही या निमित्ताने देताना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्र आप्पाजी साळुंके माजी सरपंच, दशरथ हागारे माजी उपसरपंच. थोडं साईडला थांबा. भानुदास नामदेव गावडे, महादेव खलाटे पवार, नितीन मुकिंद पवार, अमोल बबन पोल के जास्त झाला आता पण डबल घेतो. कार्यक्रम असल्यामुळे ते काय या ठिकाणी आले नाहीत आज, पण हेमंत बागा उपस्थित आहेत.